भंडाऱ्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणात माजी मंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्याच मंत्र्यांनाच घेरले। भंडाऱ्यातील प्रकरण संगणमताने असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले। यात जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करता येते असून नमूद करत मुनगंटीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरण्याचा प्रयत्न केला। मात्र बावनकुळे कोणतीही घोषणा न करता विधानसभेतून निघून गेले। बावनकुळे सभागृहातून निघून गेल्यानंतरही आमदार मुनगंटीवार यांनी आपली भूमिका कायम ठेवली। त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांना यावर सभागृहात बोलावे लागले। महोदय भंडारा काय म्हणतात की 65 कोटी रुपयाचे नुकसान केले असल्याबाबतची बाब निदर्शनात आली नाही। अध्यक्ष महाराज, हरकतीचा मुद्दा काय की शेवटी प्रशासनाचं उत्तर आणि मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेलं उत्तर याचं काही ताळमेळ असला पाहिजे। मंत्री महोदय अतिशय उत्तम उत्तर देत आहे, याच्याबद्दल शंका नाही आहे। मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये काही झाकायचं नाही, पण 3 प्रश्न उपस्थित झाले। नंबर 1 की हे षडयंत्र आहे, हे षडयंत्र आहे, जिल्हाधिकारी तहसीलदार सर्वांचं षडयंत्र आहे। दुसरं त्यांनी मान्य केलं की डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर हा दोषी आहे, तर त्याला तर ताबडतोब निलंबित केलं पाहिजे। स्वतः मंत्री महोदय आहे ते आता चाललेत निलंबित करायचं नाही म्हणून, पण मंत्री महोदय निलंबित करून जा ना, जरा एक शुभ कार्य तुमच्या हातून होऊ द्या, शुभ कार्य होऊ द्या, भ्रष्टाचारी माणसाला निलंबित करून पुढे जायचं आहे। महसूलचा प्रश्न नाही, पण अधिकारी तुमचा आहे, तुम्हाला निलंबित करता येतं। मागे सामान्य अध्यक्ष महाराज डीएमओ अधिवेशनात आल्यापासून आमदार सुधीर मुनगंटीवार तुफान बॅटिंग करत आहेत। सरकारला त्यांनी हुरडा पार्टी करू नका असा सल्ला सुद्धा दिला। त्यामुळे सत्ताधारी आमदार असतानाही मुनगंटीवार यांच्याबाबत कहना क्या चाहते हो भाई असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे। मी अनुभवी आहे म्हणून सांगतोय, माझ्याकडे एक शब्दाचे ब्रीफिंग नाही। हा प्रश्न महसूलचा आहे। आता माननीय बावनकुळे साहेबांनी मगाशी उल्लेख केला की डीएमओचा कुठेतरी संबंध येतोय डीएमओच्या बाबतीतला, तर ते नाही, माझ्याकडे येऊ दे ती माहिती, मी रितसर चौकशी करतो, त्याला हिअरिंग देतो, रितसर चौकशी करून हिअरिंग देऊन सगळी प्रोसिजर पूर्ण करून त्या हिअरिंग मध्ये जे काय पुढे बाबी येतील त्याप्रमाणे आपण उचित कार्यवाही करू।